रागिनी 2 आठवड्यापासून तिच्या आई वडिलांच्या घरी गेली होती. पण तिचा नवरा अर्जुन तिला रोज फोन करायचा की मला तुझी खूप आठवण येते, तू घरी कधी येणार. आपला नवरा आपली एवढी आठवण काढत आहे म्हटल्यावर रागिनी 4 दिवस अगोदरच माहेरच्या घरून परत येण्यासाठी निघाली होती. कारण तिला तिच्या नवऱ्याला सरप्राईज द्यायची होती. त्यामुळेच तिने अर्जुनला आपण तिकडे येतोय असे सांगितलेच नाही. रागिनीचे लग्न होऊन फक्त 8 महिने झाले होते. रागिनीची चुलत बहीण नंदिनी हिचे लग्न रागिनीचा लहान दीर रितेश सोबत झाले होते. त्यामुळे दोन्ही बहिणी एकाच घरात खूप प्रेमाने राहत होत्या. सध्या रागिनीचे सासू सासरे तीर्थयात्रेला गेले होते आणि उद्या परतणार होते. रागिनीचा दीर रितेशही 1 आठवड्यापूर्वी ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेला होता आणि तोही उद्या किंवा परवा परत येणार होता. आता घरी फक्त अर्जुन आणि नंदिनी असेल असे रागिनीला वाटले होते. नंदिनी लवकर काम उरकून झोपी गेली असावी, पण अर्जुन ऑफिसची कामं करत असावा. रागिनीची ट्रेन पोहोचण्यास थोडा उशीर झाला होता, त्यामुळे तिला घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे 11 वाजले होते. रागिनीने ऑटो चालकाला पैसे दिले आणि लोखंडी गेट उघडून गेटच्या आत आली. घराच्या मुख्य दाराची चावी तिच्याकडे होती. त्याच चावीने तिने दार उघडून हॉलमध्ये प्रवेश केला. तेव्हा हॉलची लाईट चालू होती, त्यामुळे रागिनीला आश्चर्य वाटले. पण रागिनी तिच्या खोलीकडे जाऊ लागली तेवढ्यात रागिनीच्या खोलीच्या दारातून बाहेर पडलेल्या नंदिनीकडे पाहून रागिनी गोंधळून गेली. कारण ती जोर जोरात हसत दारातून बाहेर पडली. तिला आपल्या बेडरूम मधून बाहेर पडताना पाहून रागिनीचा चेहरा रागाने लाल झाला. ती विचार करू लागली, नंदिनी ह्या वेळेला आपल्या बेडरूम मध्ये काय करत होती आणि एवढ्या रात्री ती अशी हसत बाहेर येत आहे. बेडरूम मधील हे दृश्य पाहून रागिनीच्या रक्ताच्या उकळ्या फुटल्या. तेवढ्यात अर्जुनची नजर रागिनीवर पडली. त्याच वेळी रागिनीने अर्जुनचा चेहरा पाहिला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे रंगच उडून गेले होते. त्याच्या अशा अवस्थेमुळे रागिनीच्या हृदयाची धडधड अजूनच वाढली आणि ती विचार करू लागली की हे दोघेही काही चुकीचं करत होते का. अशा प्रश्नार्थक नजरेने रागिनीने नंदिनीकडे पाहिले आणि प्रश्न केला, नंदिनी, तू ह्या वेळेला माझ्या बेडरूम मध्ये काय करत होतीस. त्यावर नंदिनी बिनधास्तपणे म्हणाली, ताई, तू विचार करत आहेस तेच करत होती. अर्जुन मला खूप आवडतो आणि अर्जुनला सुद्धा मी खूप आवडते. नंदिनीचे हे शब्द ऐकल्याबरोबर रागिनीला खूप राग आला. ती रागात काहीतरी बोलणार त्या अगोदरच नंदिनी निर्लज्जपणे म्हणाली, ताई, तू मला तुझी जाऊ बनवू शकतेस तर तुझी सवत का बनवू शकत नाहीस. हे बघ, या गोष्टी आता तुला समजल्यात आहेत, पण तू चिंता करू नकोस. तुझा नवरा तुला घटस्फोट देणार नाही. समाजासमोर तोच तुझा नवरा असेल. फक्त तू थोडं ऍडजस्ट कर. घरात माझा नवरा नसताना आम्ही दोघे एकत्र राहू. मग माझ्या नवऱ्याला सुद्धा काही समजणार नाही. नंदिनीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर रागिनीच्या पायाखालची जमीनच सरकून गेली होती. तेवढ्यात अर्जुन रागातच जागेवरून उठला आणि रागिनी जवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, हे बघ रागिनी, मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. नंदिनी खोटं बोलत आहे. आम्हा दोघांमध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही आहे. उलट हीच मला फसवण्याचा प्रयत्न करत होती आणि मी हिला नकार दिला. तेव्हा नंदिनी हैराण होत म्हणाली, अरे अर्जुन, तू हे काय बोलत आहेस. थोड्या वेळापूर्वीच तू माझ्यासोबत हसत खेळत वेळ घालवत होतास आणि बायको आली तर तू लगेचच रंग बदललेस. हे अजिबात चांगलं नाही आहे. हे बघ अर्जुन, मी ताईला सर्व काही सांगितलं आहे. तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. ही स्वतःला समजावून ऍडजस्ट करण्यासाठी तयार होईल. पण तू अशा प्रकारे मागे हटू नकोस यार. नंदिनीचे असे बोलणे ऐकल्यावर अर्जुनला खूप राग आला. पण नंदिनी रागाने त्या दोघांकडे एकदा पाहते आणि आपल्या रूम मध्ये निघून जाते. तिचा तोरा असा होता जणू काही तिला कोणत्याच गोष्टीची भीती नव्हती. नंदिनीचे असे वागणे पाहून रागिनीला प्रश्न पडला की मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवू की माझ्या नवऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू. नंदिनीला हसतच आपल्या बेडरूम मधून बाहेर पडताना रागिनीने पाहिले होते आणि जेव्हा तिची नजर पहिल्यांदा अर्जुनावर पडली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले होते. आता काय करावे रागिनीला सुचत नव्हते, म्हणून तिने आपल्या डोक्यावर हात मारला आणि रडू लागली. त्यावेळी अर्जुनने तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला, परंतु रागिनीने त्याचा आपल्या खांद्यावरील हात झटकून बाजूला केला आणि धावतच आपल्या खोलीमध्ये गेली आणि खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला. तिचा आता कोणावरच विश्वास राहिला नव्हता. आपल्या डोळ्यात अश्रू आणत रागिनी विचार करू लागली की मी माझ्या बहिणीसाठी किती केले. ती किती गरीब कुटुंबातील आहे तरीही मी तिला किती चांगले आयुष्य देण्याचा प्रयत्न करत होती, परंतु ती तर माझ्याच आयुष्याबरोबर खेळू लागली. ती आता माझं कुंकूच मागू लागली आहे. कोणी माणूस एवढा स्वार्थी कसा असू शकतो. रागिनीला आता तिच्या भूतकाळातील गोष्टी आठवू लागल्या.
लहानपणी त्या दोन्ही बहिणी खूप प्रेमाने एकत्र राहत असायच्या. दोघींची घरे एकमेकींच्या शेजारी होती. वाटणी झाली, पण दोन्ही कुटुंबात खूप प्रेम होतं. रागिनी आणि नंदिनी लहानपणापासूनच एकत्र खेळत लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या. दोघीही लग्नाच्या वयात आल्यावर नंदिनी म्हणायची, ताई तुझं लग्न होईल, मग तुझ्याशिवाय मी एकटीच राहीन. तेव्हा रागिनी हसून म्हणायची, मी 2 भाऊ असतील तिथेच लग्न करेल, मग तू पण माझ्या धीरासोबतच लग्न कर. आपण दोघी बहिणी एकमेकींसोबत जावा जावा म्हणून प्रेमाने राहू. हे ऐकून नंदिनीचा चेहरा आनंदाने उजळायचा आणि ती म्हणायची, खरंच ताई, हे शक्य आहे का? असे होऊ शकते का? रागिनीने आपल्या मनातील ही गोष्ट घरातील सर्वांना सांगितली होती. जेव्हा रागिनीसाठी अर्जुनचे नाते आले, तेव्हा पहिल्याच नजरेत रागिनीला अर्जुन आवडला होता. त्याच्यासोबत त्याचा दुसरा लहान भाऊ सुद्धा होता. जेव्हा त्या दोघांना एकांतामध्ये बोलण्याची संधी मिळाली, तेव्हा रागिनीने आपल्या मनातील गोष्ट अर्जुनला सांगितली. तेव्हा अर्जुन थोडा विचारात पडला आणि म्हणाला, याविषयी मला घरातील लोकांबरोबर बोलावे लागेल. तसं तर तो माझा लहान भाऊ रितेश आहे, पण सध्या तो काही काम करत नाही. असे असले तरी एकदा त्याला सुद्धा विचारावं लागेलच की तो तुझ्या बहिणीबरोबर लग्न करण्यास तयार आहे की नाही. मग काय, अर्जुनने आपल्या घरातील लोकांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर रितेश आणि नंदिनी एकमेकांना भेटले. ते भेटल्यानंतर एकमेकांना दोघे आवडू लागले. मग एकाच मंडपात दोघांचे धूमधडाक्यात 2 बहिणींबरोबर लग्न झाले. आता लग्न होऊन फक्त 8च महिने झाले होते, तरच रागिनीला या सर्व गोष्टी समजल्या होत्या. त्यामुळे तिला फसवणूक झाल्यासारखी वाटू लागली. ती विचार करू लागली, माझ्या बहिणीवर मी किती प्रेम केले होते. मी नेहमीच तिचं आयुष्य चांगलं करण्याचा प्रयत्न केला, पण तिने माझ्याच नवऱ्याला माझ्यापासून हिसकावण्याचा प्रयत्न केला आहे. असा विचार करून रागिनी हुंदके देत रडायला लागली. तेव्हा खोली बाहेर उभा असलेला अर्जुन स्वतः निर्दोष आहे हे सांगण्यासाठी एक एक गोष्ट रागिनीला सांगत होता. परंतु रागिनी आता त्याचे कोणतेच बोलणे ऐकून घेण्यास तयार नव्हती. शेवटी अर्जुन थकला आणि बाल्कनीमध्ये जाऊन खुर्चीवर बसला. परंतु त्याच्या डोळ्यात सुद्धा आता अश्रू आले होते आणि त्याला खूपच विचित्र वाटत होते. तो विचार करत होता, जेव्हा आई बाबा घरी येतील आणि त्या लोकांना याविषयी समजेल, तेव्हा त्यांच्या मनाला काय वाटेल. रितेशला सुद्धा या गोष्टी समजल्यावर धक्का बसेल. अर्जुन डोळ्यात अश्रू आणून खूप वेळ बाल्कनीमध्ये खुर्चीवर बसून राहिला. तेवढ्यातच त्याच्या खांद्यावर कुणाचा तरी त्याला स्पर्श जाणवला. तेव्हा अर्जुन मागे वळून न पाहताच म्हणाला, रागिनी तू आलीस. मला माहित होते की तू मला असा परेशान पाहू शकत नाहीस. परंतु तो हे पाहून घाबरला, कारण त्याच्या मागे रागिनी नव्हती तर नंदिनी उभी होती. नंदिनीला पाहताच अर्जुन रागाने खुर्चीवरून उठला आणि म्हणाला, तुझ्यामुळे बघ घरामध्ये आज काय होत आहे. त्यावर नंदिनी ताठ मानेने म्हणाली, जर माझं बोलणं मान्य केलं असतंस तर सर्व गोष्टी नीट झाल्या असत्या. तुझ्या बायकोला सुद्धा काही समजलं नसते, पण तू मला नकार देऊन माझ्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवलास. म्हणून मी जाणून बुजून तुझ्या बायकोमध्ये आणि तुझ्यामध्ये फूट पाडण्यासाठी या सर्व गोष्टी बोलले. आता रागिनी तुला कधीच माफ करणार नाही. तुझं नातं आता संपलं असं समज. उद्या जर रागिनी तुला घटस्फोट देऊन निघून गेली तर मीच तुझ्या कामाला येईल. म्हणून तू आता तरी माझी गोष्ट मान्य कर. तुला माहित नाही तू मला किती आवडतोस. आता अर्जुनला राहवले नाही म्हणून त्याने एक जोरात कांचिलात नंदिनीच्या गालावर मारली आणि म्हणाला, नालायक बाई, सत्य कधीही लपून राहत नाही. भले तू मला कितीही फसवण्याचा प्रयत्न कर आणि कितीही खोटं बोल, परंतु सत्य सर्वांसमोर येईलच आणि चुकीची फक्त तू आहेस. त्यामुळे शिक्षा फक्त तुलाच मिळेल, मला नाही. नंदिनी हसू लागली आणि म्हणाली, तुझा हाच स्वभाव मला खूप आवडतो. तुझा हा बिंदासपणाचा मला तुझ्याकडे खेचून घेतो. फक्त तुलाच माझी किंमत नाही आहे. तू मला अजून किती तडपडत ठेवणार आहेस. एक दिवस तुला माझ्या पायावर डोकं ठेवावंच लागेल. रागिनीच्या मनामध्ये आता मी शंकेचं बीज तर पेरलंच आहे, पण आता घरातील सर्वांसमोर मी ही गोष्ट सांगेन की माझी कोणतीही चुकी नाही आहे. त्यामुळे आता रागिनीला जो निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय ती घेईल, कारण तुझ्या बायकोच्या नजरेत मी तुला वाईट करून ठेवलंच आहे. बाकी माझा नवरा तर माझ्या प्रेमात आंधळा आहे, त्याला काही समजणार नाही. आणि सासू सासऱ्यांचं मन तर मी अगोदरच जिंकलेलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये नुकसान फक्त तुझंच होणार आहे, माझं नाही. एवढं बोलून नंदिनी जेव्हा मागे फिरली तेव्हा तिची नजर पाठीमागे उभ्या असणाऱ्या रागिनीवर पडली, जी तिच्या मोबाईलमध्ये नंदिनी आणि अर्जुनचं सर्व बोलणं रेकॉर्ड करत होती. आता रागिनी लगेचच पुढे आली आणि नंदिनीच्या कानशिलात मारत म्हणाली, तू किती नीच बाई आहेस. मी तुझ्यासाठी काय केलं नाही आणि तू माझ्याच घराला, संसाराला आग लावण्याचा प्रयत्न करत होतीस. मी तुझ्या आयुष्याला किती उंचीवर नेऊन ठेवलं होतं. तुझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टीची कमी होती.
तुझा नवरा तुझ्यावर किती प्रेम करतो, सासू सासरे किती चांगले आहेत, एवढं चांगलं सासर मिळालं आहे तरी सुद्धा तुला सुखाने राहता येत नाही. तुझ्या नशिबात कदाचित हे सुख लिहिलेलंच नाही, म्हणूनच तू असं पाऊल उचललंस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माणसाचं नशीब कसेही असले तरी त्याचे कर्म नेहमी चांगले असायला हवेत, नाहीतर कर्माच्या परिणामापासून कोणाचीही सुटका होत नाही. प्रत्येक माणसाला काय योग्य आणि काय अयोग्य याचं ज्ञान असतं, परंतु जो माणूस मुद्दामहून आपल्या सुखासाठी चुकीचा रस्ता निवडतो त्याला त्याच्या चुकीची किंमत ही मोजावीच लागते. रागिणीचे असं बोलणं ऐकल्याबरोबर नंदिनीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. ती लगेचच आपल्या रागिणी ताईच्या पायावर डोकं ठेवत म्हणाली, ताई, मला माफ कर, मी थोडी बिथरली होती. प्लीज तू ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. रागिणीने अर्जुनकडे पाहिलं तेव्हा अर्जुनच्या डोळ्यात पाणी होते. तेव्हा रागिणी भरलेल्या गळ्याने म्हणाली, अर्जुन, तू योग्य होतास, पण एक वेळ मीच तुझ्यावर विश्वास ठेवायला नकार देत होते. पण बरं झालं मी रूमच्या बाहेर आली आणि नंदिनीचं सर्व बोलणं ऐकलं. एवढं बोलून तिने लगेचच अर्जुनचा हात पकडला आणि त्याला रूम मध्ये घेऊन गेली. मग तिने दरवाजा आतून बंद केला आणि अर्जुनला घट्ट मिठी मारली. हा क्षण अर्जुनसाठी खूप महत्वाचा होता, कारण आता त्याला जाणीव झाली होती की आपले नाते तुटण्यापासून वाचलं आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा रागिणीचे सासू सासरे घरी परत आले तेव्हा योग्य वेळ पाहून अगदी संयम ठेवून तिनं सर्व गोष्ट त्यांना सांगितली. संध्याकाळपर्यंत रितेश सुद्धा घरी आला होता. जेव्हा रितेशने या सर्व गोष्टी ऐकल्या तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा विश्वासच बसत नव्हता की ज्या मुलीला आपण आपली जीवनसाथी म्हणून निवडली आहे तीच मुलगी आपल्याला एवढा मोठा धोका देऊ शकते. शेवटी घरातील सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला की नंदिनी आता या घरात राहण्यालायक नाही आहे. म्हणून तिचे सासू सासरे म्हणाले, नंदिनी, तू आता तुझ्या माहेरी परत जा. तेव्हा नंदिनी सर्वांसमोर हात जोडून खूप रडली आणि सर्वांची माफी मागू लागली. परंतु आता तिच्यासाठी कोणाच्याच हृदयामध्ये जागा शिल्लक राहिली नव्हती. रितेशने सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितले की मी एका विश्वासघाती मुलीबरोबर माझं आयुष्य जगू शकत नाही. काही दिवसांनंतर रितेशने लगेचच घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली आणि लवकरच नंदिनी सोबत आपलं नातं पूर्णपणे तोडून टाकलं. त्यानंतर 1 वर्ष असंच गेलं. त्यानंतर रितेशसाठी अंजलीचे नाते आले. अंजली एक शिक्षिका होती आणि तिचा पहिला नवरा तिच्यावर अत्याचार करत असायचा, म्हणून तिने त्याच्यासोबत घटस्फोट घेतला होता. अंजली आणि रितेशची गोष्ट काहीशी मिळती जुळती होती, त्यामुळे दोघांनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्या. मग दोघेही एकमेकांजवळ आले. त्यानंतर दोघांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. आता त्या दोघांनी आपलं नवीन आयुष्य सुरू केलं आहे. त्यांचे नवीन आयुष्य प्रेम, विश्वास आणि सन्मानासोबत ते आनंदात जगत आहेत. पण इकडे नंदिनीच्या भावाने तिचे एका वयाने मोठ्या असणाऱ्या नशा करणाऱ्या माणसाबरोबर लग्न करून दिले. तो रोज तिच्यावर हात उचलतो, परंतु नाही, नंदिनीला त्याच्याजवळ राहण्याशिवाय आता पर्याय नाही. एवढंच काय तर स्वतःचं घर चालवण्यासाठी नंदिनीला आता एका मॉलमध्ये सफाई कर्मचाऱ्याची नोकरी करावी लागत आहे. एक दिवस रागिनी त्याच मॉलमध्ये शॉपिंग करण्यासाठी गेली होती. तेव्हा तिची नजर नंदिनीवर पडली. तेव्हा नंदिनीनेही तिला पाहिलं. मग ती लगेचच रागिनीजवळ आली आणि हात जोडून म्हणाली, ताई, मला माफ कर. कदाचित मी तुझ्यासोबत जे काही वागले त्याचेच हे फळ आहे. माझा नवरा दिवस रात्र नशा करतो आणि कमावण्याचे नावच घेत नाही, म्हणूनच घर चालवण्यासाठी मला हे काम करावे लागते. रागिनीने एक क्षण तिच्याकडे पाहिले आणि स्मित हास्य करत म्हणाली, नंदिनी, मी नेहमी तुझ्याच भल्याचा विचार करत आली होती. मी तुला तुझ्या लायकीपेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते तुझ्या पचनी पडले नाही. कदाचित तू हेच आयुष्य जगण्याच्या लायक होतीस, परंतु मी ते बदलण्याचा प्रयत्न करत होती. एवढं बोलून रागिनी तिथून निघून गेली. पण नंदिनी मात्र आपल्या डोळ्यामध्ये पश्चातापाचे अश्रू घेऊन तिथेच उभी राहिली. मित्रांनो, खरे प्रेम, विश्वास आणि सत्य यासाठी कितीही परीक्षा द्यावी लागल्या तरी, अशा नात्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी शेवटी विजय हा सत्याचाच होतो. आणि जो धोका देतो, विश्वासघातकीपणाने वागतो त्याला त्याच्या वाईट कामाची शिक्षाही मिळतेच आणि पश्चातापाचे अश्रू त्याच्या डोळ्यात आपल्याला पाहायला मिळतातच. म्हणून आपण नेहमी विश्वास आणि सत्याच्याच मार्गाने चालायला हवे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या कथेविषयी काय वाटते ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.